लेकुराचे हित, लेकराचे हित. आता शानाभाऊ मोठेत आणि राजू बापू लहान आहेत, पण शानाबाबूवर सुद्धा तेच प्रेम जे राजू बापूंवर आहे. मग ते मधले पिरत सिंग, पुन्हा भारत सिंग आणि चौथे सूरज सिंग यांच्यावर नसेल का? आमचे दादाजीभाऊ इथं बसलेले आहेत, ते कायम ताईवर आरोप करत असतात, आमच्या आईवर, त्यांच्या आईवर. काय तुला फक्त महाराजवरच प्रेम आहे, आमवर नाही. म्हातारी मग हाडूच सांगते, अरे तुमले बाया असे त्यानं कोण असे. लक्षात आलं का बरोबर? आणि लक्षात घ्या, ज्याने लग्न केलं ना तो बाईना वय जायला, तो मायना राहत नाही. आई पठ्ठाचा अनुभव आहे. खरंय का खोटं? तुमचं नाव काय? यशवंत. तुमचं लग्न कधी झालं? 88 मध्ये. बरोबर ज्या दिवशी तुमचं लग्न झालं, 1 वर्ष झालं असेल, तुमची आई त्यांनी काय सांगितलं होतं? आते तुझी नाव आहे घ्या बुवा, तू मना नको राहू. खरंय का? पण आईने जरी तसं सांगितलं तरी देखील आई मुलाविषयी रात्रंदिवस काळजी करते. महाराज तिच्या सुरक्षेसाठी, तिच्या आरोग्यासाठी कधीच ती देवाला प्रार्थना करत नाही. ती प्रार्थना फक्त लेकराला सुखी पाण्यात आणि लेकराला आनंदित पाण्यासाठीच प्रार्थना करते. म्हणून लेकुराचे हित, रात्रंदिवस त्याच चिंतन. महाराज तुम्ही 15 लाखाचं जरी छोटस घर घेतलं ना सुरतला, तरी अख्ख्या गावात जाऊन सांगते तिकडे मना अंडोरणी काय लिहिणं, घर लिहिणं. त्यांनी शेमडी बायको तिने पायन बी नाही ठेवू देवा तरी सांगस मना अंडोरणी. तुमच्याकडे आहेत का तशा? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता माझ्या राजू बापूंना किती परिश्रम करावा लागला असेल. कमीत कमी 20 दिवसापासून राजू बापू या कार्यक्रमाचं आयोजन करतायत. किती दिवसापासून? 20 दिवस झालेत. रोज व्हॉट्सअपला पाठवतायत, रोज. आता का त्यांना बापने सांग जाऊ दे रे, काही नाही, आता झालं ते, आता नाही येणार. आणि जर आता झालंच जास्त तर आपण काही टेन्शन घ्यायचं काय. बसा, बसणार. मला कधी कधी असं वाटतं मी पहिला जो होतो ना तोच चांगला होता, असं मला भूतकाळ चांगलं वाटतं. हे वर्तमानात इतकी नम्रता आणि इतकं शांती, हा विषय थोडासा नवीन वाटतो मला. पण 103 गाव आहेत, त्यामुळे आपण तो विषय आता जास्त घ्यायचा नाही. माता पिता असं म्हणतात, उपाध्यायान दशाचार्य. उपाध्यायांपेक्षा म्हणजे 10 उपाध्याय असतील तर 1 आचार्य, आणि आचार्यानाम शतम पिता. 100 आचार्य आणि 1 पिता सारखा. पण सहस्रंतु पितृन माता गौरवेनातिरिच्यते. पण 1000 पिता एका बाजूला आणि 1 माय एका बाजूला. मी काय सांगत असतो, 1000 शिक्षक एका बाजूला आणि 1 माता एका बाजूला. जर आईने चांगले संस्कार दिले, यांच्याकडे काय, आता जे 5 भाऊ, या 5 भावांचं संगोपन म्हातारीने केलं. वाडी गावाचं आता धरण झालेलं आहे, आमच्या वाडीचं सर्व मंडळ बसलेलं आहे. फक्त 15 वर्षाचा कालावधी आतापर्यंत ते पाणी आता आलेलं वाडीला. पण त्या आधीचं वाडी जे आहे ते वाडी अगदी गरिबीचा सामना करणारं वाडी होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये
आपल्या पाचही लेकरांना सुंदर संस्कार देऊन जर त्यांचं सर्वांचं जीवन उज्ज्वल कीर्तिमान केलं असेल तर ती माय लेकुराचे हित या भूमिकेची आहे. कोणती का माय असे ना हे चिल्ल पिल्ल कोणती का माय असाच विचार करते. म्हणून देवापेक्षा सुद्धा आईचा दर्जा फार मोठा आहे. आईचा स्तर मोठा आहे. पण आम्ही वर्तमान काळामध्ये या फॅशनच्या विश्वामध्ये या पैसे कमवण्याच्या नादात आम्ही ईश्वरापेक्षा मोठा दर्जा असलेल्या मातेला मोठा दर्जा असलेल्या पित्याला डावलत चाललो. आज भयानक परिस्थिती खानदेशात मध्ये जाईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे. मुलगा सुरतला असो पुण्याला असो मुंबईला असो 20,000 जरी कमवत असला तरी त्याचं लग्न होतंय आणि गावाकडे त्याच्याकडे 15 एकर जमीन फुल बागायत जरी असली तरी त्याला मुलगी देण्यासाठी लोक तयार नाहीत. जर तुम्ही केवळ शहरात राहणाऱ्या लोकांना तुमची मुलगी देत असाल यावरून तुमची मानसिकता दिसते. माता भगिनींची तुमची मानसिकता अशी आहे की माझ्या मुलीला फक्त तिचा नवऱ्याचा स्वयंपाक करण्याचा वेळ भेटावा, बाकी तिने तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करू नये. ती तुमची मानसिकता ह्या ज्या बसलेल्या त्या खुर्च्यांवर बसलेल्या इकडे बसलेल्या सर्वांची मानसिकता हीच आहे. काय की मणिपूर सुरतमान राहीत चाली पण गावकडे देवा आणि दिसू ते तठेच दिसू ती आईत खाई तठे. इथून आपली मानसिकता बदलत चाललेली. वास्तविक तुम्ही जेव्हा इथं आल्यात तेव्हा एक अंगावर कपडा घेऊन आलेल्या माणसाच्या सोबत लग्न करून आल्यात तर तो कष्ट करणारा मुलगा माणूस त्याने इथं 3-3 मजली इमारती बांधून घेतल्यात. ज्या राजू बापूंनी या कीर्तनाचं आयोजन केलंय याच राजू बापूंना मी 2003 साली एक छोट्याशा घरात पाहिलं होतं. आज त्याच राजू बापूंनी एवढी मोठी इमारत जर उभी केलेली असेल, कष्ट करणारा मुलगा जर असेल ना तर त्या मुलाला मुलगी देत असताना त्याच्याकडे किती जमीन आहे याचा न विचार करता त्याचा स्तर पहा आणि त्याची योग्यता जर पाहिली तर तो मुलगा त्याचं भविष्य तुमच्या मुलीच्या माध्यमातून बनवू शकतो. पण आज वर्तमानामध्ये या गोष्टी घडत. तुम्ही जे सर्व बसलेले ते कमी शिकलेले असं मी आरोप करणार नाही, पण जास्त करून बहुत करून इंजिनियर वकील डॉक्टर इथं फार कमी आहेत. बाकी 10वी 12वी आणि काही सयाजीराव आहेत काय आणि काही थम्सअप आहेत. आता स्वतः राजू बापू थम्सअप आहेत. कुठे गेले राजू बापू? राजू बापू 3री इयत्ता शिकलेले आहेत. ते जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत उच्च शिक्षित वाटतात आणि जेव्हा आपल्याशी बोलायला लागतात तेव्हा लक्षात येतं या शाळा शिकेल नाही रे. पण तुमचं जे राहणीमान आहे गुजरात मधला एक विशेष आहे. गुजरात मध्ये राहणारा कपडा भारी वापरस पण त्यांनी भाषावर तो कसा वाथ हाना शेर आहे. पण हे जे मी का वर्णन करतोय त्या इंदरकोर मातेने आपल्या लेकरांना सुंदर संस्कार दिलेत म्हणून लेकरांचं हे विश्व सुंदर दिसतंय. मग ज्या आईच्या माध्यमातून हे विश्व दिसतंय ती आई आपल्यासाठी ईश्वर असावा का जो ईश्वर आपण पाहिलेला नाही तो ईश्वर असावा? जो देव आपण पाहिला नाही त्या देवाचं भजन करावं का ज्या देवाने आपल्याला माणूस बनवलेलं आहे आणि ज्या देवाने आपल्याद्वारा आपल्याला या विश्वात पाठवलेला आहे किंवा आपल्याद्वारा या विश्वात आलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाला ईश्वर म्हणून पाहावं का ज्या ईश्वराला आपण पाहिलं नाही त्या ईश्वराला आपण पाहावं? ख्रिश्चन लोक म्हणतात येशू सांगतो ईश्वर आहे. मुसलमान लोक सांगतात अल्लाह आहे. बौद्ध लोक सांगतात गौतम बुद्ध आपल्यासाठी ईश्वर आहे. हिंदू धर्माचे लोक सांगतात राम कृष्ण हरी आपल्यासाठी ईश्वर आहे. पण आपण जो ईश्वर पाहिला नाही त्या ईश्वराचं जास्त भजन करावं किंवा ठीक आहे भजन त्याचं करावं पण ज्या ईश्वराने आपल्याला जन्माला घातलेलं त्या ईश्वराला विसरून जर आपण केवळ ईश्वराचं भजन करत असणार तर अजून सुद्धा आपल्याला ईश्वर कोणता आहे ते समजलेलं समजलंय का? काय ते रेल्वेवर गाणं विसरू नको रे आई बापाला जिजविली जाननी काया जिजवली तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया.
भरी मोटर नाही आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी म्हातारपण त्या आई बापाला लावशील भीक मागायला रे वेडा मिळणार नाही मिळणार नाही म्हणून आपण ज्या फाउंडेशनच्या द्वारा इथपर्यंत येतोय फाउंडेशनच आपण जर तोडून फेकण्याचा प्रयत्न करत असणार तर अजून आपल्याला आईबाप समजले की चांगले रसिक आहेत बरं हेमंत महाराज कापडनीस जवळचे मित्र आहेत त्यांचे म्हणजे त्यांना मृदंग वाजवणारे खूप आवडतात पण अधिक अजून बोट फिरवणारे असले तर लय आवडतात म्हणजे प्रॅक्टिस केलेले आमच्या महाराजांनी काय केलं आल्या आल्या भूक लागलेली होती त्यांना काही भेटलेलं नाही म्हणून ते असेच राहतील लेकुराची हित आता पहा ही माऊली लेकराची आई ना आपलं लेकरू आहे ना बेटी तुझा हा मुलगा रात्री तुला झोपू देतो का नाही मग त्याला तुला झोपू जरी देत नसला तरी तुला त्याचा कंटाळा आहे का नाही का बरं कंटाळा नाही कारण तो मुलगा आहे जर असंच तुला नवरा टेन्शन द्यायला लागणार ते अशा आणि असाच त्रास जर तुम्ही सासू द्यावायला लागले कारण नवरा हा शरीराचा संबंधातला आहे सासू ही जबाबदारी आहे पण हा 9 महिने 9 दिवस पोटात राहिलाय म्हणून याच्यावर नॅचरली प्रेम आहे म्हणून आईचं नॅचरली प्रेम लेकरावर असल्या कारणाने ती कायम लेकराच्या हिताचा विचार करते तसे संत महापुरुष सुद्धा तुम्ही कसेही वागा कधी कानफडीत देऊन मोठं बनवतील कधी प्रेम देऊन मोठं बनवतील कधी चांगले विचार देऊन मोठं बनवतील पण तुम्हाला मोठं बनवल्याशिवाय राहणार नाहीत आणि मोठं बनवून सुद्धा काही अपेक्षा करणार नाहीत माझ्यासमोर बसलेले 2-4 आहेत हे जे आमचे जालना जिल्ह्यातले भोसले आहेत भोसले व्यक्ती आहेत या भोसले या व्यक्तीने 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आयुष्यात फक्त कशामुळे इथंच येऊन थोडंसं व्यसन त्यांना लागलं होतं 11 लाख रुपये त्यांच्यावर कर्ज झालं होतं 11 नाही 14 लाख रुपये कर्ज झालं होतं आणि त्यांनी स्वतःला संपवण्याचा विचार केला तिकडे आम्ही दहीपुरी जालनाकडे कथेला गेलो तिथं यांची भेट झाली मला एका व्यक्तीने सांगितलं सोबत घेऊन चला यांना त्यांना म्हटलं तो चेहरा पाहून तर असं वाटतं हा माणूस कधी बदलणार नाही पण मी एक विचार केला आपण एक अजून पुन्हा प्रयत्न करून पाहू ती व्यक्ती 1 महिना सोबत राहिली आज अशी वर्तमान स्थिती अवघ्या 2 वर्षामध्ये त्या व्यक्तीने 14 लाख रुपये सर्व कर्जही फेडून टाकलं आणि आज वर्तमानात ती व्यक्ती 2-3 लाख रुपये शिल्लक सुद्धा असेल हे एक लौकिकातला विषय सुद्धा साधूंच्या संगतीत होत असतो आणि अलौकिक परमात्म्याचं दर्शन सुद्धा साधूंच्या संगतीत होत असतं म्हणून लेकुराचे हित म्हणजे संत आपल्या हितासाठीच असतात पण आपल्याला जे हित वाटतं ते हित संतांच्या दृष्टीने हित नाहीये मी थोडीशी वेगळी भाषा बोलणार आहे आपल्याला घर बांधणं हित वाटतं आपल्याला आपल्या आजूबाजूचे आपल्यावर प्रेम करतात हे हित वाटतं पण मी कायम सांगत असतो नर्तन मिला है तुझे क्यों खो रहा है अरे खेल में कंचन सी काया तेरी उलझी है विषयों के मेल में सुतौरदारा वैभव सारा सुतौरदारा वैभव सारा कुछ भी नहीं तुम्हारा कर्म से भटक रहा है कर्म से भटक रहा है भजनी पानी अरे आत्मानी 2 दिन की लगा के भटक रहा
पाया है। झूठे प्रसंग में रमकर प्रभु से न प्रेम बढ़ाया है। झूठे प्रसंग में रमकर प्रभु से प्रेम बढ़ाया है। गीता गाए वेद बतावे गुरबिन ज्ञान न आए। अटक रहा है अटक रहा है। भजले प्राणी ज्ञानी को दिन की गाने बता क्यों भटक रहा है। बता क्यों भटक रहा है। वाह, सुरतला आता असे कीर्तन ऐकायची सवय झाली। मी यायचे तेव्हा नुसतं अध्यात्म ऐकायची बरं, आता ते लाईनच लागत नाही। पण इथं जे बसलेले ते चांगले श्रोत आहेत। पहिले येऊ ते अभंगावर कीर्तन ऐकत, आता अभंग खाली त्यावर झोपलेला ना सरतार आबा, तुमचं नाव काय झालं? माझा आवाज खेचतोय, हा 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 असा खेचतोय। तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करतायत असं वाटतं मला, ऑपरेटिंग करतायत काय? हीच आपल्याला कळत नाही। ऐका, 50 वर्षापर्यंतच माणसाने सर्व काही करावं, 50 वर्षानंतर माणसाने थोडासा थांबण्याचा प्रयत्न करावा। पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने खूप विद्या कमवावी, दुसऱ्या 25 वर्षामध्ये माणसाने खूप धन कमवावं, पण तिसऱ्या 25 वर्षात माणसाने पुण्य कमवण्याची सुरुवात केली पाहिजे। पुण्य कमवलंच पाहिजे बरं का? तुमचे लेकरं जर तुम्हाला सांगत असतील अक्काव आते मौन ठेवत जाय ना, समजून घेणे आपले आते दहेडपणी लाग। आता यांचे गुजर बंधू आहेत। मी इकडे शेवटची कथा करायला आलो होतो का कीर्तनाला आलो होतो, त्यांनी गळ्यात तुळशी माळा टाकले। ते म्हणले महाराज, सुरुवातीला असं वाटत होतं की हे माळकरी होणार नाहीत, आणि नंतर ते स्वतःहून पंढरपूरला आलेत आणि मला माळकरी बनायचंय। गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी गळ्यात माळा टाकलेली, तेच माळकरीत असं नाही, त्यांची पत्नी सुद्धा माळकरी। त्यांची पत्नी तर आमच्यासोबत पंढरपूरच्या वारीला आल्या होत्या पहिल्यांदाच। हे आमचे मागे जे बसले उभे हे वारकरी आहेत, सुंदर वारकरीत आणि सुंदर चाली म्हणतात, सुंदर श्रोता आहेत। मला हे का सांगायचे, तुम्हाला तुमचं हित ज्या दिवशी लक्षात येतं ना, त्या दिवशी या ज्या गोष्टीत या गोष्टींवर तुमचं मन न राहता तुम्हाला भगवत दर्शनाची अपेक्षा होत असते। म्हणून संत महापुरुष आपल्या हिताचा विचार करत असतात, आपण सुद्धा आपल्या हिताचा विचार केलाच पाहिजे। मग हे जे उदाहरण आहे हे आईचं दिलेलं आहे। आईचा स्वभाव असा आहे, मुलगा जर प्रसन्न असेल तर आई खुशच, मुलगा रडत असेल तर आई टेन्शन मध्ये असते। पहा, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव। सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव। तो मातेचा स्वभाव, ती बिचारी लेकराला खेळवते, तिचं कीर्तनाकडे लक्ष नाही असं नाही, लक्ष आहे, पण माझा मुलगा जर प्रसन्न असला तर मग कीर्तन खुश, कारण ते आईचं प्रेम आहे, आई। म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे, आपल्यावर प्रेम करणारे जे ते सर्व भाडेकरू आहेत, भाडेकरू आहेत बरं। हा, इकडे रे तू टी शर्ट वाला छोटा, हा इकडे काय गोड पोरगा, इकडे रे, फास्ट आहे ना। कुठला आहे तू, गाव कोणतं? गाव कोणतं तुझं? कटरे, कटऱ्याचा आहे। तुझं मामाचं गाव कोणतं? वाडी। मग तू वाडीच्या कडून आलाय का कटऱ्याकडून आलाय? वाडी कडून। वाडी करून हो म्हणा पा,
म्हणजे अवघे मामाने पूर्ण विचार कराय ना याना अर्थ. तू कडरे गावाचा आहे वाडी करून आलाय, ठीक आहे. तुझी आई तुला जीव लावते? किती लावते? खूप लावते. तुला भाऊ आहे का दुसरा? त्याला जास्त लावते का तुला? दोघांना. तू लग्न होईपर्यंत जीव लावशील ना? पा जाय या पायनं ऐकली ना तुम्ही. आता विचार करा. या डॉक्टर त्यांनी स्पष्ट सांग देणार. समजलं का तुम्हाला? काय यान मम्मी कुठे पडेल? कधी यानं लगीनच करा नाही. आणि जर लगीन कर ते आऊ तुम्हाला भांडा काढी त्यांना गरमा घाली. बिडाळा बिडाला बिडाला. एकदम साधा आहे तो, घोडा आहे, मस्त प्रेम करेल आईला, जीव लावेल. पण त्याची जी त्याने स्पष्ट सांगितलं वास्तविक येते. आता तुम्ही बी तशात, या बी तशात, या बी तशात. तुना भांडा तुनी बाई लई जाय कथा का लई जात नाही, पण आम्हा नको रो. आता बसा. आता ते जोरच बसा. आता सर्व बाजारू प्रेम भेटतंय आता. मी आवडीने गात होते. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. वाह जिसका विश्वास किया है उसने हमें निराश किया है. जिसका विश्वास किया उसने हमें निराश किया है. जिसका विश्वास किया है उसने हमें निराश किया है. उसने हमें निराश किया है. कर रिश्तेदार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. आपल्यावर प्रेम करणारा समाज इथपर्यंत दे. तन निरोग धन जेब में जब तक तन निरोग धन जेब में जब तक तन निरोग धन जेब में जब तक तन से सेवा करोगे तब तक. तन से सेवा करोगे जब तक. तन से सेवा करोगे तब तक. सेवा करोगे जब तक. मान्य का परिवार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार कधी पाहिला? संकटाच्या समय आम्ही देख लिया संसार. प्रतिकूल परिस्थिती आल्यावर देख लिया संसार. हे सर्व भाड्याचं प्रेम करणार आहे. आज वर्तमान काळात डॉक्टर हे सर्व समोर पुढच्या खुर्च्यांवर बसलेले शाना भाऊ नाना भाऊ सर्व दिसत आहेत. हे LIC एजंट वगैरे वगैरे हे सर्व दिसत आहे. आज तुम्हाला मी प्रश्न करेन. अंत्यविधी सुद्धा एक फॉर्मॅलिटी झाली. काय
अंत्यविधी सुद्धा काय फक्त औपचारिकता आहे, चाल रे. तरुण मेला असेल तरी गप्पा घालतात, म्हातारं गेला असेल तरी गप्पा घालतात. मी तर याच्या पुढे जाऊन सांगेन श्रद्धांजली सुद्धा एक औपचारिकता झाली. काय जवळच्याला विचारतो यान नाव काय होतं रे, इन नाव काय होतं रे, आणि मग सांगतो या परिवारावर मोठा डोंगर कोसळला, तुला माहिती. हे भाडे करूयात सर्व, हे भाड्याचं प्रेम करणार आहे, ते खरे प्रेम करणार नाही. हे काय रणं आहे तुमचं, सासूसाठी रडेसून भावांतरीचा भिन्न. खरं प्रेम करणारच या वर्तमानात नाहीये महाराज. वर्तमानातली तरुण पिढी फार गोड आहे, त्यांना प्रेम करणार कोणी भेटत नाही, म्हणून ते असे कुठेतरी वाम मार्गाला जातात, कोणत्या तरी एखाद्या मुलीच्या प्रेमात फसतात. एखादा मुलगा मुलीच्या प्रेमात फसतो, मुलगी मुलाच्या प्रेमात फसते, कारण मायबाप त्यांना प्रेम देत नाही. त्यांना फक्त पैसे देतात, त्यांना फक्त बंगले देतात, त्यांना फक्त सुविधा देतात. पण मायबाप असे कोण आहेत की मुलांच्या जवळ बसून डोक्यावरून हात फिरवून सांगत असतील की तुझ्या पाठीमागे आम्ही, तू फक्त चांगला रस्ता स्वीकार, तू शिक्षण घे, आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवू. तो मुलगा कधीच वाम मार्गाला जाणार नाही आणि ती मुलगी सुद्धा कधीच पतनाचा रस्ता स्वीकारणार नाही, पण आम्ही त्यांना प्रेम द्यायला तयार नाही. हे प्रेम पाहिजे. या असे सुरत असं त्या उदना कुठे, उदना जे काय, आणि ते कुठे अजून तिकडे. मी ते तथा खानदेशना लोक बकऱ्या सुद्धा पाहिलेले त्याच्या हाटे. मी म्हणतोय असा कपडा बदलणार, पण या अजून काय बकऱ्या सोडायला तयार. काही दिवस त्या बकऱ्या नाही, त्याच्या दाबावर कोंबड्या कोंडेल राहते त्याच्या आते मी. तथा गई तुम्ही कुठेतरी कीर्तनले तथा ना त्या माजन व्यक्ती ते वेल रोड तरी बऱ्या बकऱ्या दाखवण्यात माल बकऱ्यात तसं या ज्या कपडा घालून होता ते आपलाच कल्ला होतील, ध्यानमा ठेवा. आपल्यावर प्रेम करणारा समाज नाही बरं का माता. तुम्हालाही असं वाटतं तुमच्यावर खूप प्रेम केलं जातं, तुम्हालाही वाटतं तुम्ही फक्त यूज आहेत सर्वजण. खरं प्रेम करणारा वेगळंच आहे. खरं प्रेम करणारे संत असतात, खरं प्रेम करणारी माय असते. जोवरी चाले धंदा तोवरी पैन मने दादा दादा. एकदा धंदा बसला की मग ती दुसरं गाणं गाते. आखा जिना भाऊ मना पाड मागया. बरं काय ते गाणं मला आता समजलं. ती विरात नाही, ती संताबाद. पाड मागया त्याने लाकूड लाकूड तोड त्याले पोलीस आडा. म्हणजे इल्लेवालून आणले ना त्याला जन्म घाला. हे सर्व कपट आहे हो. हे प्रेम करणारा वर्गच नाहीये. प्रेम करणारा वर्ग वेगळा ते. आणि मला तरी वाटतं देवाच्या सारखं, आईच्या सारखं निरपेक्ष प्रेम करणार कोण आहे? संत महापुरुष निरपेक्ष प्रेम करतात. देवाचं किती प्रेम आहे. आपण तुम्ही देवाचं भजन देव भेटावा याच्यासाठी करू नका. देवाने जे दिलंय ना त्या ऋणात मुक्त होण्यासाठी भजन करा. त्याच्यासाठी तो भेटावा याच्यासाठी कधी भजन करू नका. पण 21,600 श्वासोश्वास जे 24 तासाचे दिलेत ना परमात्म्याने, त्याच्यासाठी भजन करा. जे सुंदर शरीर ईश्वराने दिलं ना ते ईश्वराने मुक्तपणे दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा शुल्क न घेता दिलेलं आहे. त्याचा विचार करून त्याचं भजन करा. एक डोळ्याची किंमत किती असेल, एका नाकाची किंमत किती असेल, एका ताटाची सुद्धा किती किंमत असते. किती महागडं शरीर दिलेलं आहे. ते महागडं शरीर ज्या ईश्वराने कृपा करून तुम्हाला मला दिलंय ना त्याच्यासाठी त्याचं भजन करा. तो भेटावा याच्यासाठी भजन करूच नका. मी तर म्हणेल
जर तुम्हाला भेटला ना तर तुम्ही संसाराचे राहणारच नाही, म्हणून तुम्हाला तो भेटू नये. भेटावा तर शेवटच्या दिवशी भेटावा. एकदा जर भेटला तर महाराज ज्यांना भेटला, एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवार. त्यांना भेटला राधा ने मधुबन में दूना मीरा ने मन में पाया, राधा जिसे खो बैठे ओ गोकुल, मीरा बन गई जोगन. एक पगली एक घायल, एक मुरली एक पायल, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी. काय महाराज, राजाची कन्या राजाची पत्नी, पण ज्या दिवशी तो चसका लागला ना संसार आवडला नाही. विठाला विठाला ईश्वराचं भजन, ईश्वराच्या दर्शनासाठी काही काय भेटत असेल त्याच्यासाठी करू नका. ईश्वराने दिलंय त्याच्यासाठी करा. ईश्वर सुद्धा निरपेक्ष प्रेम करतो, पण आईचं प्रेम तर महाराज साक्षात ईश्वराचं प्रेम आहे. आणि कोणत्याच प्रकारचा लाभ याचा विचार न करता केलेलं प्रेम आहे. दुसरं चरण, ऐसी कळवळ्याची जाती